लाल किल्ला स्फोट तपासामध्ये एक नवी माहिती सुद्धा समोर आली आहे। फरीदाबादमधील विस्फोटक नमुन्यांचा FSL अहवाल आज दुपारी अपेक्षित आहे। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने फरीदाबाद क्राइम ब्रांच आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून फरीदाबादमधून मिळालेल्या विस्फोटक नमुन्यांची माहिती मागवली आहे। प्राथमिक तपासामध्ये अमोनियम नायट्रेटचे अंश सापडलेले आहेत अशी शक्यता व्यक्त केली जाते। मात्र FSL अहवाल आल्यानंतरच नेमका कोणता स्फोटक पदार्थ वापरण्यात आला होता हे स्पष्ट होईल। महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळी ID ब्लास्ट सारखे काहीही अवशेष आढळलेले नाहीत। FSLचा पहिला अहवाल आज दुपारी 12 वाजेपर्यंत येईल अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर या स्फोटाच्या स्वरूपावर अधिक प्रकाश पडू शकतो। पुढची बातमी। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येते। लाल किल्ल्याजवळ झालेला हल्ला दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ला होता का अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। I-20 कार जी सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय, I-20 कारमध्ये स्फोटक लावून स्फोट केल्याची माहिती आहे। हल्ल्याच्या 3 तासांपूर्वी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये ही कार उभी होती। ऐन गर्दीच्या वेळी ही कार रस्त्यावर आणून तिथं स्फोट घडवला गेला का अशा पद्धतीची शक्यता सध्या वर्तवली जाते। स्फोट झालेल्या कारमध्ये फरीदाबाद मॉड्यूलचा एक दहशतवादी असल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय, ज्याचं नाव डॉक्टर उमर मोहम्मद असं आहे। फरीदाबाद मॉड्यूलच्या प्रमुख सदस्य असलेल्या डॉक्टर उमर मोहम्मदचा हा कारमधला असलेला व्हिडिओ सध्या आपण बघतोय, त्याच्यामुळे तो या सगळ्यामध्ये असल्याचा संशय व्यक्त होतोय। गाडीतील 3ही मृतांच्या DNA तपासणी आता सुरू झालेल्या आहेत।